पुढचा अजून 2.5 तासाची जर्नी आमची बाकी आहे. तर आज आम्ही विचार केला की लेट्स व्लॉग अँड डॉक्युमेंट करूया आमची जी 2 दिवसाची ही ट्रिप आहे. जेजुरीनंतर आम्ही पुढे अजून पुण्यात पण फिरणार आहोत. तर ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवू की कसं काय आहे. आणि मंदिराचं तर व्लॉग आम्ही करू, जिथपर्यंत आमच्याशी होऊ शकतं तेवढं आम्ही व्लॉग करू. जस्ट आमचा नाश्ता झाला, तो क्लिप पण मी टाकेन याच्या आधी. आम्ही श्रीदत्तमध्ये थांबलेलो. आपण कुठल्या तळेगाव ना तळेगावच्या फुटबॉलमध्ये थांबलेलो. खूप गर्दी होती. लाईक मला तर वॉशरूमला जायला चान्स पण नाही मिळाला, असलेला तरी मिळाला होता. खूपच मोठी लाईन होती. आय गेस सगळेच लॉंग विकेंड आहे म्हणून ट्रॅव्हल करतात आहे. आता ह्या ब्रेक नंतर आम्ही पुढे मोस्ट प्रोबॅबली कुठलाच ब्रेक नाही घेणार. बघूया, म्हणजे असं वाटलं तरच घेऊ. तर आता आम्हाला 2 hours 15 minutes दाखवतात आहे देवळात. म्हणजे ऑलमोस्ट 12पर्यंत आपण पोहोचणार. तर आता सध्या असा विचार आहे की डायरेक्ट देवळात जाऊ आणि दर्शन घेऊ आणि मग नंतर आपण कॅचअप करूया. तिथे जाऊया आपण नंतर. मला पण एक पॅकेट जय मला घ्यायची का पेढे घ्या. पेढे पेढे हे साडी ठेवली ना. तर गाईज आता जस्ट आमचं दर्शन झालं आहे. आम्हाला ऑलमोस्ट एक तास लागला. आम्ही फ्री लाईनीत केलेलो. तुम्हाला पाहिजे तुम्ही VIP लाईन पण होती, म्हणजे 200 रुपये होते की 100 रुपये काहीतरी होते. तिथे पटकन तुमचं दर्शन होईल, म्हणजे एक 20-25 मिनिटात. पण आय गेस जी फ्रीवाली लाईन होती ती पण अशी काय एवढी स्लो नाही जात होती. म्हणजे 1 तासात आरामात आमचं दर्शन झालं आणि दर्शन खूप सुंदर झालं. म्हणजे आम्हाला दोघांना पण एकदम आमचं मन प्रसन्न झालं. तर आता आम्ही नेक्स्ट स्टॉप आमचा आहे दगडूशेठ हलवाई गणपतीला. तिथून साधारण 2 तास आहे. तर आता आम्ही तिथे जाणार आहे आणि मग तिथून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन करू. आय गेस आम्ही आमचं हॉटेल कोरेगाव पार्कमध्ये बुक केलं आहे. तर आधी लंच करू, मग नंतर आम्ही हॉटेलवर जाऊ. तर पुन्हा भेटूया नंतर. पुणे सिटी. आम्ही रस्त्यात थोड्या भाज्याची पण शॉपिंग केली आहे. ऑर्गॅनिक भाज्या होत्या, म्हणजे डायरेक्ट शेतातून ते लोक विकत होते. म्हणून पालेभाजी घेतली आहे आणि मेथी घेतली आहे आणि गाजर पण आहे, पण ते तुम्हाला आता दिसतात. त्या गाडीचे टायर तुला असे आतल्या बाजूला घुसल्यासारखे वाटतात. आतल्या साईडला काय गेले असतील? प्रेशर ऑन द कार. पण ते बाहेर गेले पाहिजेत ना मग. आय डोंट नो. आता आम्ही बुधवार पेठचे झालो. हॅव्हिंग मीरा. आमचं दर्शन झालं. आता आम्ही खातोय उकडीचे मोदक आणि लाडू. कसं आहे?
आणि अर्धा तासातच आमचं दर्शन झालं आणि छान दर्शन झालं. आम्ही ऑर्डर केलेली चिकन दरबारी हाफ, साधारण आम्ही केपसा सुद्धा मागवला आहे. तर आता हे खाऊन बघूया. हा आहे आमचा केपसा राईस. गाईस आता जस्ट आम्ही चेक इन केलं आहे. तुम्हाला रूम टूर पण देते. सो हा डोर आहे, इथे वॉशरूम आहे, एकदम टायमीच आहे बट इट्स फाईन. आजचा एकच दिवस काढायचा. हा एंट्रन्स आहे. बेस्ट थिंग इज इथे मिरर आहे आपल्याकडे अँड इट्स लाईक अ स्टुडिओ थिंग. तर कॅबिनेट आहे, अवन पण आहे जर जेवण करायचं असेल आणि फ्रीजसुद्धा आहे. इथे असं एक छोटंसं कॅबिनेट आहे जिथे मी माझे भाज्या स्टोअर केले आणि एक्स्ट्रा फूड उरलेलं जे आम्ही घेऊन आलो. एक असा इथे सोफा आहे, क्यूट म्हणजे एकदम कोझी असा, सिम्पल अँड नाईस. अँड द बिगेस्ट थिंग इज खूपच स्पेशियस आहे. म्हणजे असं तुम्हाला जर तुमची बॅग उघडून ठेवायची आहे पूर्ण, तर या मी बाहेरचा व्ह्यू तर नाही पाहिला अजून. I guess it's good enough. So yeah. आणि या जाड्या मॅडम आमच्या उठल्या. आमच्या उठलेल्या मॅडम शेंबडत आहेत आणि ब्लॉग चालू झाल्यावर एकदम ऍक्टिंग करायला लागले आहेत. चला निघूया. सकाळचे 9 वाजले आहेत. तिकडे नाही कुठे सकाळचे 9 वाजले आहेत. हा अशी परिस्थिती होती. आता निघूया बाहेर, जाऊया मटण खायला आता संडेचं. हाय गाईज, तर आता आम्ही चेकआउट करतो आहे. कारण रात्री आम्ही काही व्लॉग नाही केलेला, पण ॲक्च्युली सच आम्ही काही केलं नाही. आम्ही एवढं थकलेलो. आम्ही फक्त थोडं काही जेवण ऑर्डर केलं आणि जे उरलेलं होतं ते आम्ही घेऊन आलेलो घरी, ते खाल्लं आणि झोपलो. तर आम्ही आता निघणार आहे. व्ह्यू बघा सकाळचा, खूप मस्त होतं हे हॉटेल, आम्हाला खूप आवडलं. तर आता आम्ही निघू आणि आम्ही जाणार आहे हॉटेल जगदंब. ते खेड शिवापूरमध्ये आहे. मग तिथे जाऊन पोचून आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही काय खाणार आहे. चला बाय. हॅलो, सुजाता मस्तानी. आणि जस्ट आम्ही हे घेतलं आहे. आम्ही हे ब्रेकफास्टसाठी खातोय तर म्हणून एकच घेतलं आहे दोघांमध्ये शेअरिंग. तर बघूया कसं लागतं. तर संजू कसं लागतं संजू सुजाता मस्तानी? मस्तच आहे, काय ते वेगळंच आहे. मी सीताफळ फ्लेवर घेतलाय पण भरपूर फ्लेवर्स होते इथे. नाईस. येस, दिस वॉज आय गेस वन. मी इतक्या वर्ष पुण्याला आलो आहे पण आजपर्यंत मी कधीच मस्तानी नाही खाल्लंय. लेट्स ट्राय अँड सी हाऊ इज इट. तर इकडनं डायरेक्ट आता आपण खाऊन जगदंबाला जाऊया मटण खायला. ठीक आहे, चलो सी यू ऑन द रोड्स. काय बरोबर? पुणे तिथे काय पुणे तिथे काय पुणे तर आद्य मला एक टूर देतोय पुणे शहरातलं. कारण तो लहानपणी इथे त्याचे आजी आजोबा राहायचे आणि तो मला एकदम सगळे विंटेज जे दुकानं आणि घरं आहेत तिथे ते सगळे दाखवले आणि जुनं पुणं कसं दिसतं हे दाखवलं त्याने. आणि आता आम्ही चाललोय त्याच्या जुन्या घरी. हे त्याचं जुनं घर आहे जिथे आजी आजोबा राहायचे, तर ते दाखवते. हेच ते घर आहे जिथे आधी दर समर वेकेशन्समध्ये आजी आजोबांकडे राहायला यायचा. आम्ही जस्ट बसलोय हॉटेल जगदंबामध्ये आणि मग गर्दी दाखवते रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे ही तर अर्धीच गर्दी आहे गाईस, याच्यापेक्षा पण जास्त लोक उभे आहेत खाली. आपण ऑर्डर देऊया. आणि हां अळणी आहे ना हां हां हो थाई. हे आहे आपलं अळणी सूप. ही आमची थाई आहे. आम्ही एक्स्ट्रा एक खरडा सुद्धा मागवला आहे. हा आणि हे तर मटन तर थाई बरोबर झालं आहे. अळणी सूप आहे आणि एक रस्सा आहे. आता एवढा फास्ट खातोय.
हाऊज इट? प्रोसेस तर होऊ दे.